सेक्शन 19. Admission by person whose position must be proved as against party to the suit. आता आपल्या सवयीप्रमाणे आपण परत एकदा ह्याच्याकडे येऊ, हेडिंगकडे येऊ. ॲडमिशन बाय पर्सन. कोणता पर्सन आहे तो? ज्या पर्सनचे पोझिशन किंवा लायबिलिटी दाव्यातील पक्षकाराच्या विरुद्ध person whose position must be proved as against party to the suit. Okay. Statement made by person whose position or liability it is necessary to prove as against any party to the suit are admissions. आता एवढेच दोन ओळी लक्षात घ्या होतं. स्टेटमेंट मेड बाय पर्सन, असा पर्सन ज्याचे पोझिशन स्थान, आपण काय पोझिशन आहे बाबायची तेच ते पोझिशन, ऑर लायबिलिटी त्याचं दायित्व, त्याची जबाबदारी, ज्या व्यक्तीचं पोझिशन किंवा लायबिलिटी याच्या संदर्भात ज्या व्यक्तीचं पोझिशन किंवा लायबिलिटी हे त्या सूटमध्ये प्रूव्ह करणं गरजेचं आहे. ज्या पर्सनचे पोझिशन किंवा लायबिलिटी सूटमधील कोणत्याही पार्टीच्या संबंधात किंवा विरोधात प्रूव्ह करणं गरजेचं असताना त्यांनी केलेलं स्टेटमेंट हे ॲडमिशन होय. स्टेटमेंट मेड बाय पर्सन whose position or liability it is necessary to prove as against any party to the suit are admission. ज्या पर्सनचे पोझिशन किंवा लायबिलिटी दाव्यातील कोणत्याही पार्टीच्या संबंधात प्रूव्ह करणं गरजेचं असेल तर अशा व्यक्तींनी केलेलं कथन स्टेटमेंट हे ॲडमिशन या सदराखाली मोडेल. पाठपट समजला का? एक उदाहरण देतो. ए अंडरटेक्स टू कलेक्ट द रेंट फॉर बी. हे काय करतो? बी करिता भाडे वसुलीचं काम पत्करतो. नाव बी सूज ए फॉर नॉट कलेक्टिंग द रेंट ड्यू फ्रॉम सी. काय झालं याच्यामध्ये? ह्या बीकडं ए कामाला आहे, भाडे वसुलीचं काम करतो, त्याचं कामच तेवढं. महिना झाला की हे एवढ्या ठिकाणी जाऊन तू भाडं गोळा कर, मला आणून दे. मग एक असं झालं, त्या बीला त्या एनं सीकडचा रेंट आणून दिला नाही. मग त्या रेंटकरिता त्या रेंटच्या ड्यूकरिता त्या बीनं एच्या विरोधामध्ये दावा आणला. ए डिनाईज, तिथं मग त्याचा डब्ल्यूएस, ए डिनाईज दॅट रेंट वॉज ड्यू फ्रॉम सी टू बी. एनं त्याच्या जबाबदारीमध्ये काय सांगितलं की हा सी त्या बीचं कसल्याही प्रकारचं भाडं देणं लागत नाही, त्याच्याकडे कुठलीही आउटस्टँडिंग अमाऊंट नाही. ओके. नाव अ स्टेटमेंट बाय सी दॅट ही ओज बीज रेंट. ते सी आला मध्येच कोर्टामध्ये साक्ष द्यायला, हो साहेब मी देणं लागतो, मी हरिश्चंद्र आहे, मी खोटं बोलू शकत नाही, देणं लागतो मी, त्याचं लागतो म्हणजे लागतो. आता काय करायचं? मग ह्याला काय म्हणायचं? ह्याला काय म्हणायचं? हां, मोठ्यानं सांगा ना मग. ॲडमिशन. आता हा सी दाव्याला पार्टी आहे का? क्या ए आणि बी मधल्या कुठं ॲग्रीमेंटमध्ये कॉन्ट्रॅक्टमध्ये याचा संबंध आहे? म्हणजे हा कोण आहे? थर्ड पार्टी. मग स्टेटमेंट कोण केलं आहे? मग थर्ड पार्टीने केलं स्टेटमेंट. ॲडमिशन म्हणून इकडे वापरता येईल का? जेव्हा की ॲडमिशन म्हणजे काय? स्टेटमेंट मेड बाय पर्सन सब्जेक्ट टू द मॅटर. पण या ठिकाणी हा थर्ड पर्सन आहे. बरोबर आहे का? समजते का उदाहरण? नाउ द स्टेटमेंट बाय सी दॅट ही ओज बीज रेंट इज अन ॲडमिशन अँड इज अ रिलेव्हंट फॅक्ट अगेन्स्ट ए. व्हेरी गुड. उदाहरण समजलं? आता इकडे स्टेटमेंट मेड बाय पर्सन हुज पोझिशन ऑर लायबिलिटी it is necessary to prove as against any party to the suit. हे उदाहरण या 4 वेळेमध्ये बसवा. स्टेटमेंट मेड बाय पर्सन
हुज पोझिशन ऑर लायबिलिटी नेसेसरी टू प्रूव्ह अगेन्स्ट एनी पार्टी टू द सूट. इथं कोण बसेल हो? ए बी सी पैकी सी. सीनं केलेलं स्टेटमेंट काय म्हणून केलेलं स्टेटमेंट त्यांना? त्याची पोझिशन काय? पोझिशन काय? ती लायबिलिटी झाली. पोझिशन काय? तो त्याचा किरायदार आहे. मी याचा किराया आय एम टेनंट आणि मग मी देणं लागतो. दॅट इज लायबिलिटी. म्हणजे सीचं स्टेटमेंट जे मग त्यावेळेस काय त्याचं पोझिशन आणि लायबिलिटी जर तिथं आपण आणली, इट इज नेसेसरी टू प्रूव्ह. त्या बीला प्रूव्ह करावं लागेल ना, सी माझा किरायदार आहे आणि तो माझं या महिन्याचं भाडं देणं लागतो, जो की ए नाही म्हणतोय. सो स्टेटमेंट मेड बाय सी हुज पोझिशन. कोण सांगतो? नाव नेक्स्ट वन, सेक्शन 20. सेक्शन 20. ॲडमिशन्स बाय पर्सन्स एक्सप्रेसली रेफर्ड टू बाय पार्टी टू सूट. दाव्यातील पक्षकारांनी एखाद्या पार्टीकडं काही रेफरन्स दिला आणि रेफरन्स दिल्यानंतर त्या पार्टीनं केलेलं स्टेटमेंट हे ॲडमिशन या सदराखाली मोडू शकतं. वेन अँड हाऊ. एक एक्झाम्पल घेऊ. द क्वेश्चन इज वेदर अ हॉर्स सोल्ड बाय ए टू बी इज ऑफ साऊंड. एनं बीला विक्री केलेला घोडा हा साऊंड आहे का किंवा कसे, हा प्रश्न समोर उपस्थित झालेला आहे. मग त्यावेळेस ए सेज टू बी गो अँड आस्क सी. त्या एनं बीला सांगितलं की तू सीकडे जा आणि त्याला विचार हा घोडा कसा आहे, कारण की सी नोज ऑल अबाउट इट. या सीला या घोड्याचं सर्व काही ज्ञान आहे. Now, what is the statement? Whatever may be the statement made by C, it is an admission. Either in favor of A or in favor of B. का बरं? B has expressly referred for information. A has referred B for information towards C. तुम्ही दोघांमध्ये चर्चा झाली, तुम्ही सांगितलं जा त्याला विचारतो, खूप शहाणा आहे, शहाण्या माणसाचा सल्ला घेऊन ये, त्याला सगळी काही माहिती आहे, असं म्हणून त्याला तिकडे रेफर केला. आणि मग तो शहाणा माणूस म्हणजे सी, तो जे काही सांगेल न्यायालयामध्ये त्याचे स्टेटमेंट म्हणजे सेक्शन 20 प्रमाणे ॲडमिशन होय. उदाहरण समजलं? आता प्रोव्हिजन. ॲडमिशन बाय पर्सन एक्सप्रेसली रेफर टू बाय पार्टी टू द सूट. स्टेटमेंट मेड बाय पर्सन टू whom a party to the suit has expressly referred. कशाकरता रेफर केलं? फॉर इन्फॉर्मेशन. कशाबद्दल? इन रेफरन्स टू अ मॅटर इन डिस्प्यूट. वादातील प्रश्नाकरिता, वाद प्रश्नाकरिता काय त्यांचा डिस्प्यूट होता, त्या डिस्प्यूट करता माहिती घेण्याच्या अनुषंगानं जर कोणी त्या व्यक्तीला रेफर केलेलं असेल तर त्या व्यक्तीचं स्टेटमेंट हे ॲडमिशन या सदराखाली मोडू शकतात. नाउ सेक्शन 20, देयर इज वन प्रिन्सिपल. वेन अ पार्टीज मेक अ रेफरन्स टू थर्ड पर्सन फॉर इन्फॉर्मेशन, एनी स्टेटमेंट बाय सच थर्ड पर्सन अबाउट सब्जेक्ट मॅटर ऑफ रेफरन्स इज एन ॲडमिशन अँड इट इज एन ॲडमिशन अगेन्स्ट द पार्टी मेकिंग द रेफरन्स. ज्यानं कुणी रेफरन्स केला, समजा सीनं सांगितला नाही ते घोडा काही साऊंड नाही बघा, एक तर आहे म्हणे नाही म्हणे, ज्यानं कुणी रेफरन्स केला त्याच्या विरोधामध्ये ते स्टेटमेंट हे ॲडमिशन ठरू शकतं अकॉर्डिंग टू सेक्शन 20. समजला सेक्शन 20? पुढे घ्यायचं, कंटिन्यू करायचं का? 21.